नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपल्याला बघायला मिळणार आहे कला ही आता सौरभच्या ऑफिसमध्ये आलेली असते. म्हणजेच डॉक्टर सौरभ चौधरी, गायनेकोलॉजिस्ट. नेमकी जेव्हा कला तिथे आलेली असते तेव्हाच अद्वैतही तिचा पिछा करत करत तिथे आलेला असतो. आता अद्वैतला प्रश्न पडलेला असतो, गायनेकोलॉजिस्ट इकडे का आली आहे ही? अद्वैतला जाणून घ्यायचं असतं की कला नेमकी आता गायनेकोलॉजिस्ट कडे आलीये तर का बरं आलीये. आता कला सौरभच्या केबिन मध्ये प्रवेश करणारच असते. आतमध्ये नैना देखील उभी असते. नैनाने ते कानातले सौरभच्या हातात दिलेले असतात आणि ते कानातले सुद्धा आता सौरभच्याच हातात असतात. आणि कला आता केबिनचा दरवाजा उघडतच असते. तेवढ्यातच कलाचा फोन वाजू लागतो आणि मग कला तो फोन बघू लागते. अद्वैत आता जरा बाजूला जाऊन लपतो. कलाला आता रजनीचा फोन आलेला असतो. इकडे सौरभचं आणि नैनाचं बोलणंही आवरलेलं असतं. कलाचं लक्ष आता फोनवरती असतं. रजनी कलाशी बोलत असते. तेवढ्यातच मात्र नैना देखील आता त्या केबिन मधून बाहेर पडते. नैनाचं काय कलावरती लक्ष जात नाही. नैना केबिन मधून बाहेर पडते आणि थेट रिसेप्शन कडे येत असते. रजनी कलाला म्हणत असते की अगं तू बाहेर आहेस काही हरकत नाही, परंतु आबांच्या काही गोळ्या संपल्यात, येताना घेऊन येशीलस का तू? कला म्हणते की हो आणते ना, तुम्ही फक्त मला आजोबांचं प्रिस्क्रिप्शन पाठवून द्या, मी येता येता लगेचच घेऊन येते, असं आता कला रजनीला म्हणत असते. तेवढ्यातच नैना मात्र तिथून गुपचूपच निघून गेलेली असते. नैनाला माहीतही नसतं की कला इथं आहे म्हणून. मग कला आता तिचा फोन ठेवते. विसरलात का? अहो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा. आणि आज बघूया महिला वर्ग पुढे की पुरुष वर्ग पुढे लाईक आणि कमेंट करण्यात. इकडे केबिन मध्ये सौरभ मात्र ते कानातले बघत असतो आणि त्याला आनंद होत असतो. तेवढ्यातच कला दरवाजा उघडते आणि म्हणते मे आय कम इन. सौरभ आता घाबरतो कारण की त्याच्या हातात चांदेकरांचं ते कानातलं असतं आणि लगेचच तो आता ते लपवण्यासाठी प्रयत्न करू लागतो. आणि मग आता घाई गडबडीत त्याने आता ते कानातलं एक जे असतं ते बॉक्स मध्ये टाकलेलं असतं. बॉक्स आता टेबलवरती लपवलेला असतो आणि दुसरं कानातलं आता खिशात टाकायचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याने आता कसं तरी ते लपवलेलं असतं. सौरभ लगेचच म्हणतो की अगं कला तू अगं ये ना, बस ना, म्हणजे एकदम नॉर्मल होऊन आता सौरभ मात्र हे सगळं बोलत असतो. कला आता तिथे आलेली असते. कला आता म्हणत असते की सौरभ मला आता तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. सौरभ आता म्हणत असतो मनातल्या मनात की या नैनाने काही उलटा गेम तर खेळला नाही ना, आता ती काय मला गोत्यात आणणार की काय. मग सौरभ जरा विषय टाळतच म्हणत असतो की तू काही कॉफी वगैरे घेणार का. तेव्हा मात्र कला त्या गोष्टीला इग्नोर करत म्हणत असते की नैनाताईची काय तारीख आहे, सगळं नॉर्मल आहे ना. तेव्हा सौरभ म्हणत असतो की हा पण काय झालंय काय. तेव्हा कला म्हणत असते की अरे आम्हाला जर तारीख कळाली तर आम्हाला घरी तयारी करता येईल, सगळं ओके आहे ना सौरभ. सौरभ मात्र मनातल्या मनातच प्रश्न विचारत असतो की ही असे प्रश्न का बरं विचारते मला. त्याला आता डाऊट आलेला असतो, हिला काय सगळं कळलंय की काय, असं आता त्याच्या मनातच पालचूक चुकत असते. तेव्हा मात्र सौरभ म्हणत असतो की अगं काही हरकत नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये तिला. आई आणि बाळ दोघेही चांगले व्यवस्थित आहेत दोघेही, आणि आतापर्यंत बाळाची ग्रोथ प्रॉपरपणे झालेली आहे. थोडेसे मूड स्विंग्स होतील, तिला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटेल, काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. पण आता डेट सांगायचं म्हणजे ते आता काही सांगता येणार नाही लगेच, परंतु 9वा महिना लागला की आपल्याला अंदाज बांधता येईल. कला म्हणते की ठीक आहे मग, म्हणजे नॉर्मल स्टेज आहे. तेव्हा सौरभ म्हणतो की हो. कला म्हणत असते की म्हणजे इतर बायकांसारखीच प्रेग्नन्सी आहे ना तिची, म्हणजे ती चालू फिरू शकते. तेव्हा सौरभ म्हणतो की अर्थातच तिने फिरलंच पाहिजे. मग कला विचारते की मग मला एक गोष्ट सांग सौरभ, तू आमच्या घरी का बरं येतोस. सौरभ मनातच विचार करतो बापरे आता हिने तर पेचातच टाकलं मला, तिला थोडीशी जरी कुणकुण लागली तरी विषयाचा फाडसा पाडेल ही, मग मला प्रॉब्लेम होईल आणि मग नैना नावाची सोन्याची अंड देणारी कोंबडी माझ्या हातून निघून जाईल. नाही 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 नाही, असं आता होता कामा नये. तेव्हा सौरभ म्हणत असतो की अच्छा ते होय, अगं तुला माहिती ना तुझी बहीण कशी आहे ते, ती तिच्या स्वतःच्या प्रकृतीबद्दल काहीही अगदी काहीही काळजी घेत नाही, पूर्णपणे हलगर्जीपणा करते. आणि हो ती फक्त माझी पेशंट नाहीये, माझी मैत्रीण नाहीये, म्हणून मी अधूनमधून फोन करतो, घरी येतो, बाकी तसं घाबरण्यासारखं काही कारण नाहीये. कला म्हणते की नक्की. तेव्हा सौरभ म्हणतो की हो नक्की. इकडून बाहेरून जेव्हा नैना आता चाललेली असते, ती जेव्हा रिसेप्शन पासून जात असते तेव्हा तिचं लक्ष अद्वैत वरती गेलेलं असतं. अद्वैतचं लक्ष मात्र मोबाईल मध्ये असतं, त्याच्यामुळे त्याने काही नैनाला पाहिलेलं नसतं. परंतु नैनाने आता अद्वैतला चांगलं बघून घेतलेलं असतं आणि नैना लगेचच पुढे गेलेली असते. पुढे जाऊन ती पुन्हा एकदा पाठीमागे बघून अद्वैतच आहे का हे कन्फर्म करत असते.
मग आता नैना प्रचंड घाबरलेली असते की अद्वैत अद्वैत इथे आलाय. नैना विचार करत असते की म्हणजे अद्वैत माझा पाठलाग करतोय, माझ्यावरती वॉच ठेवतोय. नाही 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 नाही, आता त्याला हे कळता कामा नये. आधीच मला माझं झेपत नाहीये आणि हे जर त्याला कळलं ना आता हा सगळा प्रकार, तर माझी तर चांगलीच वाट लागेल. मग नैना घाबरूनच तिथून आता पळ काढते. अद्वैतचं लक्ष फक्त मोबाईल मध्ये असतं, तो आजूबाजूला बघत नसतो. त्याच्यामुळे मात्र त्याला लक्षात आलेलं नसतं की नैना त्याच्यापासूनच गेलीये. इकडे कला म्हणत असते, मला नैनाताईच्या प्रेग्नन्सीची सीडी बघायची आहे सौरभ. तेव्हा सौरभ म्हणतो की सीडी. तेव्हा मात्र सौरभ म्हणत असतो की अगं आताच ती सीडी घेऊन गेली. तेव्हा कला म्हणत असते की हो का, बरं बरं, मग मला एक गोष्ट सांगशील का तू तू तिला जे काही औषधं प्रिस्क्राईब करतो त्याची जरा एक सॉफ्ट कॉपी दे मला. तेव्हा सौरभ मनातच म्हणत असतो, ही जरा ना जास्तच खोलात शिरते. आता सौरभला सुद्धा भीती वाटू लागते, कारण की कला ज्या पद्धतीने प्रश्न विचारत असते त्या पद्धतीने सौरभला एक गोष्ट कळालेली असते की कलाच्या मनात नक्की काहीतरी डाऊट आलाय. म्हणूनच कला इथपर्यंत आलीये आणि आता याच्यात जर फसलं गेलो तर माझी सोन्याची अंड देणारी कोंबडी माझ्या हातातून निघून जाईल, सगळं भांडं फुटून जाईल आणि मग मला जे पैसे मिळणार आहे ते मिळणार नाही. आता असं होता कामा नये, यासाठी आता मला नैनाच्या बाजूनेच बोलावं लागणार आहे, असं आता सौरभ स्वतःशीच म्हणत असतो. तेव्हा मात्र सौरभ म्हणत असतो की अगं पण का तू असं का बरं विचारतीये, कोणत्या गोळ्या प्रिस्क्राईब केल्या वगैरे. म्हणजे मी हे एक डॉक्टर नात्याने विचारतोय, डॉक्टर म्हणून मला हे कळू शकतं का, तू असं का बरं विचारतीयस मला. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की कारण की मध्ये नैनाने काही पेनकिलर्स मागवल्या होत्या. ती खूप विचित्र वागते कधी कधी, तिच्या वागण्याचा मला काहीच अंदाज लावता येत नाहीये. तेव्हा मात्र सौरभ म्हणत असतो की अगं एकदम डोंट वरी, अगं बाळाची आणि आईची प्रकृती अगदी व्यवस्थित आहे, काही काळजी करण्यासारखं नाहीये. आणि तिचं हे जे वागणं आहे ना ते फक्त मूड स्विंग्स आहे, बाकी काही नाही. आणि प्रेग्नन्सी मध्ये हे सगळं नॉर्मल असतं अगं कला. अगं नैनाच्या वागण्यातला हा जो बदल आहे ना तो प्रेग्नन्सीमुळे होतो. आता मात्र कलाला पूर्णपणे पटेल अशा शब्दात सौरभने पलटी खाल्लेली असते. कला म्हणत असते की नक्की हेच कारण आहे ना. तेव्हा सौरभ म्हणत असतो की अगं 100%, 101%. तेव्हा मात्र कला म्हणत असते की ठीक आहे, थँक्यू सो मच माझ्याशी नीट बोलल्याबद्दल. आता मात्र कला म्हणत असते की मग मी येते, आणि असं म्हणतच कला आता निघालेली असते. तेव्हा सौरभ म्हणत असतो, खूप जुनी ओळख आहे आपली, तू बिंदास मला कधीही काहीही विचारू शकतेस, डोंट वरी, प्लीज प्लीज, असं म्हणतच आता कलाला तो बाहेर काढून देण्यासाठी आता रूमचा दरवाजा सुद्धा उघडतो आणि केबिनचा दरवाजा उघडून आता कलाला तो जाण्यासाठी सोडण्यासाठी आलेला असतो. परंतु कला जेव्हा त्या दरवाजातून पास होत असते त्याच वेळेस मात्र आता सौरभच्या खिशातून रुमाल काढताना त्याने जे नैनाकडून घेतलेले कानातले असतात ते जे त्याने खिशामध्ये एक लपवलेलं असतं ते मात्र आता खाली पडतं आणि त्याचा आवाज होतो. आता मात्र कला थांबते, कलाला आता आवाज आलेला असतो. कलाला 100% खात्री असते की काहीतरी कानातलंच खाली पडलंय किंवा काहीतरी सोन्याची गोष्ट खाली पडलीये. आता कला त्या क्षेत्रात असल्यामुळे या गोष्टींमध्ये ती पारंगत असते. कशाचा आवाज आलाय हे तिला चांगलंच जाणवत असतं. मग कला आता पाठीमागे वळून बघते. सौरभ लगेचच आता पुढे उभा राहतो, आडमोरा उभा राहतो त्या कानातल्या खाली पडलेल्या गोष्टीला. आणि लगेचच आता कला मागे जेव्हा वळून बघते तेव्हा मात्र कलाला काही दिसत नसतं पाठीमागे, कारण की त्याने पाय बरोबर त्या कानातल्याच्या पुढे ठेवलेला असतो आणि कलाकडे बघून तो हसत असतो, जसं काय काही झालंच नाहीये अशा पद्धतीने तो स्माइल देत असतो. आता मात्र सौरभ पूर्णपणे हादरून गेलेला असतो. कला आता जाण्यासाठी निघालेली असते. कला आता तिथून जशी बाहेर जाते तसा लगेचच सौरभ दरवाजा लावून घेतो आणि लगेच ते खाली पडलेलं कानातलं हातामध्ये घेतो आणि आता ते बारकाईने तो ते कानातलं बघत असतो. आता जेव्हा कला त्या केबिन मधून बाहेर पडलेली असते, केबिन मधून बाहेर पडत असतानाच अद्वैत तिथे मात्र हुडी घालून, म्हणजे त्याने आता तो जो शर्ट घातलेला असतो त्याची हुडी देखील त्याने घातलेली असते. आणि जेव्हा कला तिथून चाललेली असते तो अचानक ती हुडी उघडतो आणि कला मात्र आता डचकलेली असते आणि लगेचच कला पुढे काय झालं असं हात करतच तो कलाला म्हणत असतो काय. तेव्हा कला म्हणत असते की काय म्हणजे काय. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तेच म्हणजे तू इथे काय करतेयस. तेव्हा मात्र कला जरासा विचार करत असते. कला मनातल्या मनातच म्हणत असते, आता याला सांगू का नाही ना ताईबद्दल काही. नाही नको, कारण की आता शंका तर दूर झालीये माझी आणि परत जर तेच बोलले मी तर परत तोच विषय निघून प्रकरण चिघळतच जाईल आणि मग उगाचच गोष्टी वाढतील. त्यापेक्षा नाही सांगत मी याला काय झालं ते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अगं बोल,
कला आता अद्वैतला लगेचच खोटं सांगत असते आणि म्हणत असते की अरे यावं लागतं मुलींना कधी कधी डॉक्टरकडे आणि त्यांना कधी कधी जावं लागतं स्त्रियांच्या डॉक्टरांकडे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की कशाला. कला म्हणते की तू काय आता मला नवऱ्यासारखे प्रश्न विचारतोयस, म्हणजे वागतोस का तू तसा, तुला नाही कळणार. असं म्हणतच कला आता हिसक्यातच अद्वैतला जरा उत्तर देत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की एक मिनिट मला सांग तू इथं कशाला आली होतीस. तेव्हा कला म्हणत असते की होतं माझं काहीतरी पर्सनल काम. आता कला पुढे चाललेली असते. कला जशी चाललेली असते लगेचच तिचा पदर पकडल्याप्रमाणे आता अद्वैत पाठीमागे येत असतो. कलाच्या पाठीमागे आता तो चालत असतो. तेव्हा कला मात्र पुढे रिसेप्शनच्या पुढे जाऊन थांबते आणि अद्वैतही तिथेच थांबतो. कला म्हणते की काय हे. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे पण माझ्या मागे मागे का बरं येतोय असा, तुला काय राहवत नाही का माझ्याशिवाय. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मला काय वेडबीड लागलंय काय, मी कशाला तुझ्या पाठीमागे मागे करू. तेव्हा मात्र अद्वैत आता कलालाच उलटे उत्तर देत असतो. कला म्हणत असते की मग कशाला आलायस तू इथे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की माझं होतं काहीतरी पर्सनल काम. तेव्हा कला म्हणत असते की इथे या डॉक्टरकडे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नॉनसेन्सपणा करू नको हा तू. ते मग कला म्हणते की तू नॉनसेन्स उत्तर देऊ नकोस, नीट उत्तर दे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तुला काय करायचं. तेव्हा मात्र आता कला म्हणते की ठीक आहे मग आता तू कुठे चाललायस, घरी हो ना, मग मलाही घरी घेऊन चल. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मग काय तुला फुकटची लिफ्ट हवी आहे. तेव्हा लगेचच कला म्हणते की हे बघ मग लगेचच आबांना मी. तेव्हा लगेचच अद्वैत म्हणतो की हे बघ आता लगेचच आबांना फोन करू नकोस, त्याची काही गरज नाही हा. तेव्हा कला म्हणत असते की हे बघ मी आबांना काही फोन वगैरे नाही करत आहे, आबांची औषधं घरी येऊन जायची आहे वाटेतनं. मला रजनी मॅडमचा फोन आला होता. लगेच घाबरतोस रे, घाबरगोंड्या कुठला. तेव्हा अद्वैत म्हणत असतो मी काही घाबरत नाही हा कुणाला. तेव्हा कला म्हणत असते की बघितलं जंगलात किती घाबरगुंडी उडाली होती तुझी, हे बघ बऱ्या बोलाने मला घरी घेऊन चल, नाहीतर घरी गेल्यावरती मग सगळ्यांना तुझ्या घाबरगुंडीचे सगळे किस्से सांगेल मी. अद्वैत म्हणत असतो की जास्त बोलू नकोस हा, नाहीतर ना गाडीवरून ढकलून देईल तुला, उगाचच डोकं फुटेल तुझं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की मग मी हेल्मेट घालून बसेल गाडीवरती. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की कसं. तेव्हा कला म्हणते की का. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझ्याकडे कुठे डोकं आहे हेल्मेट घालायला. तेव्हा कला म्हणत असते की हो तुला दिलंय ना देवाने. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की म्हणूनच एकच हेल्मेट घेऊन आलोय. रिसेप्शनिस्ट आता या दोघांची मजा बघत असते. आता तीही कंटाळलेली असते या दोघांच्या भांडणाला आणि म्हणते की शांत राहा, हे हॉस्पिटल आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ ती तुला म्हणतीये. तेव्हा कला म्हणते की चल आता. अशा प्रकारे आता अद्वैत आणि कला दोघेही निघालेले असतात. आता इकडे दुसरीकडे आता काजू जास्तच रडत असते. ती पूर्णपणे सॅड झालेली असते आणि काजल आता खाली मान करून उभी असते. दिनकर राव म्हणत असतात की आता काय बोलायचं आम्ही, आता हे तूच सांगा मला. आता संगीता धावून येते काजलवर आणि म्हणते की अगं लाज वाटायला पाहिजे होती तुला. अगं थोबाड उचक्की बोल की, आपण कुणाच्या प्रेमात पडलोय हे बी कळा ना तुला. अगं किती मूर्ख आहेस तू. काजल म्हणत असते की अगं आई, अगं प्रेम काय कुणावरती ठरवून करतात का. बाबा हो तुम्ही आईला समजावा ना. तेव्हा मात्र दिनकरराव म्हणत असतात की आई बरोबर बोलते. तेव्हा काजल म्हणत असते की तुम्ही चुकीचं समजताय. तेव्हा संगीता रागावते, उचलते आणि म्हणते की थोबाड फोडीत, जास्त शहाणपणा करत बोललीस तर लाज नाही वाटत होय तुला. तेव्हा काजल रडतच म्हणत असते की आई प्लीज मला तू समजून घे ना. अगं हे असं घडेल अशी खरंच कल्पना नव्हती ग मला. तेव्हा संगीता म्हणत असते की अगं काय करू मी हे. अगं कल्पना नव्हती म्हणे, काही वाटतं का तुला. तुला ही तर कल्पना होती ना की तुझ्या दोन्ही बहिणींचं लग्न चांदेकरांसोबतच झालंय म्हणून, त्यांना तिथं काय कष्ट करावे लागताय समजतंय का तुला. माझी कला समद्यांशी चांगलं वागते तरी सुद्धा तिलाही बोलणी खावी लागतात, सतत बोलणी खावी लागतात. मी बी काय कमी सहन करत नाही. सरोज मॅडम सुद्धा बोलत होत्या अद्वैत तुझा कधीही बायको म्हणून स्वीकार करणार नाही म्हणून. तेव्हा दिनकरराव म्हणतात की काय बोललीस तू. आता मात्र दिनकररावांना झटकाच बसलेला असतो. त्यांना या गोष्टीबद्दल काहीही कल्पना नसते. आता मात्र संगीताने अशा प्रकारचं बोलणं केल्यानंतर मात्र दिनकररावांना झटकाच बसलेला असतो. आता इकडे दुसरीकडे सरोज फोनवरती बोलत असते आणि म्हणत असते की आता आवाज येतोय का तुम्हाला. सरोज म्हणत असते की हा तुम्ही मला मेल करा प्लीज. हॅलो अहो आवाज येतोय का तुम्हाला. रजनी तेव्हाच आबांना पाणी घेऊन आलेली असते. रजनी म्हणत असते आबांना की तुमच्या ज्या गोळ्या संपल्यात ना त्या आणायला सांगितल्यात कलाला, ती बाहेर गेलीये, येताना मात्र ती घेऊन येईल. आबा म्हणत असतात की ठीक आहे काही हरकत नाही. इकडे सरोजला मात्र फोनवरती आवाजच येत नसतो.
सरोजला आता फोनला रेंज मिळत नसते म्हणून सरोज तिथून उठलेली असते. फोनवरती हॅलो हॅलो करत आता ती जरा बाजूला गेलेली असते. आता मात्र सरोज जरा पायऱ्यांवरती गेलेली असते. तिथे आता तिला आवाज येत असतो समोरच्या व्यक्तीचा आणि म्हणत असते की हॅलो बोला. हा ठीक आहे, पाठवून द्या मला. इकडे दुसरीकडे मात्र अद्वैत हा कलाला घेऊन गाडीवरती आलेला असतो आणि म्हणत असतो की तुला काही कळतच नाही का ग, की मुद्दामून ठरवून करतेस सगळं. आता दोघेही बाईकवरती आलेले असतात तेव्हा कला लगेचच अद्वैत वरती फिरून म्हणत असते की तू ही सगळं ठरवून करतोस का, तुला ही सरळ सरळ विचारता येत नाही का, समोरच्याचे गोंधळ उडतील असंच बोलतोस तू. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की कसला गोंधळ. तेव्हा कला म्हणत असते की हे बघ तू नेमकं बोल, उगाच आडेवेडे घेऊ नकोस. तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे, नेमकंच बोलतो मी. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की गाडीवरती बसताना साडीचा पदर फोल्ड करून बसायचं, एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला, कळतंय का आता की अजून नेमकं बोलू. कला म्हणत असते की ते मी करणारच होते, कळलं का तुला. अरे निघताना तू इतकी घाई करत होतास, अरे एखादा शहाणा माणूस सुद्धा वेडा होईल. अद्वैत म्हणत असतो की तू कुणाशी बोलते माहिती आहे ना तुला. त्याला म्हणत असते की मला माहित असण्याचं काही कारणच नाहीये ना, तुला विसरायचं जरी ठरवलंस तरी तू कुठे विसरून येतोस. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की चल जाऊ दे चल आता हळू बोल. तेव्हा कला म्हणत असते की तू हळू बोल, तुझा आवाज ऐकू जाईल. आता या दोघांचे टॉम अँड जेरीचे भांडणं मात्र सुरू झालेले असतात आणि आता असे भांडणं सुरू असतात ते आता घरामध्ये निघालेले असतात. इकडे रजनी आबांशी बोलत असते, म्हणत असते तुमच्यासाठी थोडासा चहा टाकू का. आता मात्र तेवढ्यातच आबा काय म्हणणार, आता अद्वैत आणि कला दोघेही आलेले असतात. आबा म्हणत असतात की वा वा वा, अरे जोडीने गेला होतास वय रे, चांगलंय. हे बघा प्रत्येक गोष्टी अशी चांगली जोडीने करत राहा. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आबा जरा फ्रेश होऊन आलो. आता त्याचं लक्ष सरोजवरती देखील जातं. सरोजकडे बघून आता त्याला जरासं गिल्टी वाटत असतं, कारण की सरोजला माझी तब्येत ठीक नाहीये आणि मी ऑफिसला येऊ शकत नाही म्हणून त्याने सुट्टी घेतलेली असते. आणि आता सरोज मात्र अद्वैतकडे जरा रागानेच बघत असते. आता अद्वैत आणि कला दोघेही रूमकडे निघालेले असतात. पायऱ्यांवरती सरोज उभी असते. आता सरोज मात्र दोघांकडेही बघत असते. सरोज लगेचच अद्वैतला म्हणत असते की अद्वैत तू माझ्या रूम मध्ये चल, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की आई जरा मी फ्रेश होऊन आलोच. तेव्हा मात्र सरोज म्हणते की नाही, मला आत्ताच्या आत्ता बोलायचंय तुझ्याशी, लगेचच चल माझ्या रूम मध्ये. मग आता कला तिच्या रूम मध्ये निघून जाते आणि अद्वैत आणि सरोज मात्र सरोजच्या रूम मध्ये गेलेले असतात. आता मात्र इकडे आबा म्हणत असतात की या दोघांना असं एकत्र बघितलं की मला खूप लय भारी वाटतं. तेव्हा रजनी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या आबा, अहो आजकाल यांचं जरा बरं चाललेलं दिसतंय, म्हणजे जरा एकत्र येतात, एकत्र जातात, सगळे कामे अगदी मिळून करत असतात दोघे. आबा म्हणत असतात की एकमेकांचा आधार एकत्र करून एखादी गोष्ट केली की ती पूर्ण होतेच आणि याची जाणीव असणं खूप महत्वाचं आहे. आणि आता मला वाटतं की आता याची जाणीव मात्र त्यांना दोघांना व्हायला लागली. असंच एकत्र राहा रे बाबांनो, असं मात्र आता आबा म्हणत असतात. इकडे दुसरीकडे मात्र सरोज ही अद्वैतला म्हणत असते. सरोज आता अद्वैतला बोलत असते, तू आजही ऑफिसला आलेला नाहीये, अरे त्या दिव्या आगारच्या प्रोजेक्ट मध्ये जरा लक्ष घाल, असं अगदी सोडूनच देऊ नकोस. आता मात्र या दोघांचंही बोलणं राहुल गुपचुपच ऐकत असतो. राहुल देखील बाहेरून उभा राहून हे सगळं काही ऐकत असतो. अद्वैत म्हणत असतो की आई अगं मी सोडून दिलेलं नाहीये, अगं मी आता थोडं लक्ष देतोय, परंतु आता राहुल त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे आणि तो आता कम्प्लिटली इन्व्हॉल्ड आहे त्या प्रोजेक्टमध्ये. सरोज म्हणत असते की अरे तो इन्व्हॉल्ड आहे म्हणजे आता काय होणार आहे याचा अंदाज आहे ना तुला, हे बघ काही होऊ शकतं, तो आहे म्हटल्यावरती प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात, म्हणून तू जरा लक्ष घाल. इकडे राहुलला मात्र आता प्रचंड राग येत असतो. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की पण आई अगं राहुलला एक आपण चान्स द्यायला हवाय. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की हे बघ ती आता ही वेळ नाहीये, आपण काही कमी चान्स दिलेले नाहीये त्याला. अरे अद्वैत जरा लक्षात घे, हा प्रोजेक्ट खूप मोठा आहे, यात एकही चूक होता कामा नये, नाहीतर आपलं नाव खराब होणार. हे नुसतं प्रोजेक्ट नाहीये रे, आणि या प्रोजेक्ट मध्ये पॉलिटिकल लोक सुद्धा इन्व्हॉल्ड आहेत, हे बघ आपलं नाव सुद्धा खराब होऊ शकतं अशाने. आता अद्वैत जेव्हा आतून बाहेर येत असतो तेव्हा मात्र राहुलही तिथंच उभा असतो. तो एकदम काही ऐकलं नाही याचे नाटकं करत असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो काय रे तू काय करतो इथे. तेव्हा राहुल म्हणतो की काही नाही जरा बुक्स बघत होतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की बरं मला त्या दिव्यागारच्या प्रोजेक्टचे डिटेल्स पाठव. तेव्हा राहुल म्हणतो की ठीक आहे मेल करतो तुला. आता अद्वैत तिथून निघून गेलेला असतो. दुसरीकडे कला घरी आल्यामुळे आता संगीताला शोधत असते. संगीताला शोधत असताना तिला काही संगीता सापडत नसते. संगीता मात्र आता इकडे घरी आलेली असते. ती आता तिथे काजलला म्हणत असते आणि दिनकर रावांना देखील म्हणत असते की कलेला लय त्रास होतोय तिकडं. ती
सरोज मॅडम लय लय राग राग करतायत तिचा. माझी कला लय गुणी आहे अहो, परंतु तिचा फक्त राग रागच होतोय. माझी कला खरंच खूप चांगली आहे, परंतु हे कधी सगळं कळायचं सरोज मॅडमला. माझ्या पोरी चांदेकरांच्या श्रीमंतीत गेल्या तर सुखानं नांदतील. सोपं गणित होतं हो या आईचं, म्हणून मी लग्न करून दिलं. परंतु आता असं वाटायला लागलंय माझी कला रोज त्या जळत्या निखाऱ्यावरून चालायला लागली. आता दिनकरराव उभे राहतात आणि म्हणतात की काजल, लवकरात लवकर त्या प्रकरणातून आता तू बाहेर पड. तेव्हा काजल म्हणत असते की बाबा अहो तुम्ही तरी आता असं काही बोलू नका. तेव्हा संगीता म्हणत असते, हे बघ तुला जर आमचं असं काही ऐकायचं नसेल ना तर आम्हाला आता तुझं जबरदस्तीने लग्न करावं लागेल. अहो एखादा चांगला मुलगा बघा आणि द्या लावणीचं लग्न. दिनकरराव म्हणतात की होय होय, आता काय टाइम घालवायला काही वेळ नाहीये, आता लगेचच आपण सगळं करून टाकूया. तेव्हा काजल म्हणत असते की अरे यार तुम्हाला कुणालाच माझं काही घेणं देणं नाही. तुम्हाला समजत कसं नाहीये, लग्न लग्न लग्न, अरे यार नाही करायचं आपल्याला लग्न. तेव्हा संगीता म्हणते की का नाही करायचंय लग्न. असं म्हणजे तुझ्या जर डोक्यात जर सोमरावाशी लग्न करायचं हे जर तुझ्या डोक्यात असेल ना तर ते कधीच शक्य नाहीये. आणि ही गोष्ट तू आता जाणीव करून घे याची. आणि तुला जर तुझा हाच हट्ट असेल ना त्यांच्याशी लग्न करायचंय तर बघावं लगेच पोरगा दुसरा. आता काजल हसू लागते, म्हणत असते तुम्ही दोघं काय आणि तो सोहम काय, तुम्हाला ना मला काय हवंय कधीच समजणार नाहीये. जाऊ दे ना. आणि हो तुम्हाला ना माझ्यासाठी दोघांनाही स्थळ बघायचं असेल ना आणि माझ्या मनाविरुद्ध जर माझं लग्न करायचं असेल ना तर खरं सांगते, मी तुम्हाला खरं सांगते तर मी माझं खरंच काहीतरी बरं वाईट करून घेईल. आपण आधीच सांगतोय. असं म्हणतच आता काजल तिथून रडत रडतच निघून गेलेली असते. काजलची अवस्था फारच बिकट झालेली असते. ती रूम मध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते. आता दरवाजाला पाठ लावून काजल रडत असते. इकडे कला मात्र घरभर संगीताला शोधत असते. संगीता मात्र तिला कुठेही भेटत नसते. मग ती घरातल्याच एका नोकराला विचारत असते की आनंद दादा तुम्ही माझ्या आईला कुठे बघितलं का. तेव्हा आनंद दादा म्हणतात की हो बघितलं ना, त्या घरी गेल्यात. तेव्हा मात्र कला म्हणत असते की घरी गेल्यात, काही म्हणाल्या का मग तुम्हाला काही काम आहे वगैरे. तेव्हा मात्र आनंद दादा म्हणतात की नाही. मग संगीताला लगेचच कलाने फोन लावलेला असतो. जेव्हा आता संगीताला तो फोन येतो तेव्हा मात्र संगीता जराशी दचकलेलीच असते, परंतु आता तिला कलाचा फोन घेणं भाग असतं. आता कला जेव्हा फोन लावते आणि संगीता जेव्हा फोन उचलते तेव्हा मात्र संगीता काही बोलत नसते. कला म्हणते अगं किती फोन लावले तुला, मला आनंदाने सांगितलं तू घरी गेलीस म्हणून. का बरं काय झालं, तू अशी अचानक घरी का गेलीस, काही प्रॉब्लेम झालाय का, मी येऊ का तिकडे. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की नाही अगं ते आपलं हे ते असं आता करायला लागलेली असते. संगीताची तत मम व्हायला लागलेली असते. संगीता आता गडबडत असते की काय बोलून काय नाही. आता मात्र संगीताला हे सगळं लपवायचं असतं. काजलचं प्रकरण आता कलापर्यंत जाऊ द्यायचं नसतं. तेव्हा मात्र संगीता कलाशी खोटं बोलत म्हणत असते अगं मी तर तुझ्या बाबांना मदत करायला आले होते ग. अगं थंडीचा सीझन आहे ना त्यामुळे मिसळला गर्दी होते आता खूप, म्हणून तो जरा जास्तीचा कांदा चिरायचा होता. आणि बाबा कसे माहिती नाही एकटेच आहे आणि राकेट पण नाहीये, त्याच्यामुळे जरा त्यांची लईच धावपळ होत होती म्हणून मी आले होते इकडं. आणि हे जरा झालं की येतेच मी घरी, पोचतेच मी घरी, ठीक आहे. तेव्हा मात्र कला म्हणत असते की बरं ठीक आहे आई तू ये घरी मग मी बोलते तुझ्याशी. तेव्हा मात्र संगीताला डाऊट येतो, म्हणते की काय ग काही सांगायचं होतं, बोलायचं होतं तुला माझ्याशी. तेव्हा कला म्हणत असते की नाही नंतर सांगते ना तू आल्यावर. तेव्हा मात्र आता कला काही रोखू शकत नाही, म्हणते की आई तुला एक गोष्ट सांगायची आहे. आपल्याला नैनाताईवरती संशय आहे खरा, अगं पण आई तिचं हे वागणं तिची चिडचिड हे सगळं गरोदरपणामुळे, बाकी काहीही नाही. अगं मी स्वतः डॉक्टर सौरभकडे गेले होते, मी सगळी चौकशी केली तिची, सगळ्या गोष्टी विचारल्या, सगळं काही व्यवस्थित आहे. परंतु तिला हे सगळं होतंय ना ते फक्त प्रेग्नन्सीमुळे होतंय. आणि आता ना मला माझ्या डोक्यावरलं टेन्शन जरा कमी झाल्यासारखं वाटतंय. आणि आई आता तूही टेन्शन घेऊ नको बरं का. तेव्हा संगीता म्हणत असते की हो आपली नैना आहेच जरा अडबंग आणि ती जरा आडमुठी पण आहे, त्याच्यामुळे माझ्या डोक्यावरलं ओझ आता जरासं खांद्यावरती आलंय आणि जरा आता मोकळं वाटायला लागलंय. तेव्हा कला म्हणत असते की बरं चल आता मी ठेवू आणि तुम्ही दोघेही जास्त दगदग करू नका, जितकं शक्य आहे तितकंच करा, असं आता कला दोघांनाही बजावून सांगत असते. तेव्हा संगीता म्हणत असते की बरं चल मी येते मग बोलूया आता आपण निवांत. कला म्हणते की ठीक आहे ठेव बाय, असं म्हणतच कलाने फोन ठेवलेला असतो आणि संगीताही तिकडं आता जरा टेन्शन मध्ये असते. संगीताने मात्र कलाला काही कळू दिलेलं नसतं. आणि आता मात्र इकडे संगीताचं सगळं बोलणं हे दिनकर रावांनी आता ऐकलेलं असतं. दिनकर रावांनी हेही बघितलं असतं की कलाशी कशा प्रकारे संगीता खोटं बोलली येते. आणि अशा प्रकारे मात्र आजचा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये बघायला मिळणार आहे आता घरी पोलीस आलेले असतात आणि पोलीस म्हणत असतात घरात अद्वैत चांदेकर आहेत का. तेव्हा अद्वैत त्यांच्या समोर आलेला असतो
तेव्हा ते पोलीस म्हणत असतात की या मुलीने तुमच्यावरती मॉलेस्टेशनचे आरोप केलेत, तेव्हा तुम्हाला आता आमच्या सोबत यावं लागेल, त्यामुळे तुम्हाला अटक करतोय आम्ही. तेव्हा मात्र कला येते आणि म्हणते की थांबा, हिने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत आणि त्या रात्री मी अद्वैत सोबतच होते. एक आय विटनेस आणि एक बायको म्हणून तुम्हाला सांगते की माझा नवरा असं काही करू शकत नाही. तर अशा प्रकारे जेव्हा आता ते कोकणात गेले होते त्यावेळेस मात्र तिथं जी मुलगी होती त्या मुलीनेच आता हे सगळे आरोप अद्वैतवरती केलेले असतात. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, या मुलीचे आरोप आता ती सिद्ध करू शकेल का? आणि तिने खोटे आरोप केले त्याच्यात आता अद्वैत गुतेल का, की कला मात्र या सगळ्याला प्रत्युत्तर देईल? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओला लाईक करायचं जर विसरलाच असाल तर लगेचच लाईक करून टाका. तेवढीच आम्हाला एक प्रेरणा मिळते चांगले व्हिडिओ बनवण्यासाठीची. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. धन्यवाद.